मल्हारी चंद्रभान सांगळे, राहणार महालक्ष्मीवरा, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. आमची केळी जी आहे का 1.5 एकर क्षेत्र आहे आणि लागवड आम्ही 1/8/2025 ला लागवड केलेली आहे. सुरुवातीपासून प्लॅन्टो जे आहेत ना, प्लॅन्टो खत असं सुरुवातीपासूनच आम्ही वापरलेलं आहे. प्लॅन्टो पहिल्यापासून चालू केलं त्यापासून आम्हाला रिझल्ट जसं चालतं तसं आम्ही वापरत चाललो आणि आम्हाला जसं साहेबांनी मार्गदर्शन केलं हे वापरा, प्लॅन्ट वापरा, शिपणी करा, खोडाला घाला, त्याचे बाकीची सगळी जशी माहिती देत चालली तसं आम्ही पुढं सगळं ते वापरत चाललो. त्याच्यापासून आम्हाला जशी रिझल्ट मिळत चालले त्यापासून आम्ही पुढे उजूक वापरलं. आता आम्ही 5 वर्षापासून केळी करतो, पण इथून मागचा जी फरक होता ना तर ते आम्हाला असा रिझल्ट कधी नाही मिळाला. पण ह्या वर्षी रिझल्ट आम्हाला चांगल्यापैकी मिळाला प्लॅन्ट वापरल्यापासून. आणि त्याचा रिझल्ट असा आहे, आम्ही बाकीच्या क्षेत्राला बी ऊसाला त्याला वापरत चाललो, त्याचा रिझल्ट आम्हाला मिळत चालला. एकदम कांडी लांब पडणं, ऊस वाढणं, काळुंकीवर राहणं, या गोष्टी ऊसाला बी चांगल्या आहेत. आणि केळी करतात आम्ही वापरतो. लागवडीला जे आम्ही खतं दिले तर प्लॅन्ट जी आहे दाणेदार दिलं, त्याच्यानंतर जमीन थोडी सुपीक झाली आणि जमीन भुसभुशीत झाली. पांढरी मुळी जी आहे ती वाढत चालली, त्याच्यामुळे पांढरी मुळी वाढत चालल्यामुळे पीक हे जोमेदार चाललं. त्याच्यापासून पुढे जे आहेत ना, पुढे जसजशी टेज असेल तसं आम्ही ते खतं देत चाललो पुढं. आता घडामध्ये जे आहे का आमचं मागच्या वर्षी एवढे घडं पडले नव्हते, पण चालू वर्षाला आम्ही प्लॅन्टो वापरल्यामुळं घडं चांगले पडले, वाधी लांबली आमची आणि खोड जी आहे खोड पहिल्या सूट मोठं झालेलं आहे. खोडामुळं मग तुमचा घड मोठा पडला, त्याच्यामुळे वाधी लांबगी झाली आणि घडाला फण्या एक चांगल्या प्रकारच्या पडल्यात. आणि पहिल्या सूट जी बाग होता ना ते आम्ही लागवड केली त्यावेळेस आम्हाला वाटलं नव्हतं, पाणी साचलेलं होतं सगळं पावसामुळे, तर बाग येईल असं काही वाटलं नव्हतं. पण त्याच्यानंतर काय झालं, प्लॅन्टोनी थोडं उचललं सगळं आमचं आणि प्लॅन्टो वापरल्यामुळं आम्हाला ती बागाचा पावसाचा काही असा प्रादुर्भाव एवढा जाणवला नाही. आणि नंतर पुढं सगळा बाग आमचं सिटिंग झाल्यानंतर हे झाल्यानंतर वादळ आल्याच्या नंतर जी झाडं आमची मोठाले खोडं झालते ते झाडं जास्ती वादळात पडले गेले. आता आम्ही ते घडं ज्यावेळेस फवारले त्यावेळेस पिस्टीम वापरली, त्याच्यानंतर झाईम वापरलं, प्लॅन्टो वापरलं. त्याच्यामुळं काय झालं नेमकं, जे प्लॅन्टो जे आपलं जे वापरलेलं त्याची वादी जी आहे ना, वादी चकचकीत राहते आणि वादी लांब राहते एकदम, आणि त्याच्यामुळे रिझल्ट एकदम भारी मिळतो. आणि पानं जी पिवळे पडतात ते पडत नाही, एकदम असे काळं घरपान राहतात त्याचे. आम्ही याची ड्रिंचिंग केली पहिल्यापासून, त्यावेळेस खाली जे वापरताना प्लॅन्टो ड्रिंचिंग वापरली, ड्रिंचिंगला वापरलं आणि आम्ही काही वेळेस तांब्यानी घातलं, काही वेळेस ड्रिपनी सोडलं. असं वेळोवेळी त्याला 7-8 दिवसापूर्वी असं त्याचा एक डोस दिला. त्याच्यामुळे आमची जी केळीची जी ग्रोथ आहे ती चांगल्या प्रकारची झाली. आता जी आहेत ना आमचे सातपुते साहेब जे आहेत ना, तिने आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि आमचा विश्वास बसत नव्हता, पण आम्ही वापरल्याच्या नंतर आम्हाला ते वाटायला लागलं का आता हे चांगलं आहे. आणि आम्ही अजून 4 शेतकऱ्याला 10 शेतकऱ्याला वापरायला लावलं, शेतकऱ्याला का तुम्ही वापरा बाकीचे, हे चांगल्या प्रकारचं आहे. दुसऱ्या खताला 2,000-2,500 रुपयाला एक गुणी बसती, तुम्ही हे जर वापरलं तर तुम्हाला चांगल्या प्रतीचा माल मिळू शकतो, तुमचा बाजारात माल सगळ्यात माल हायेस्ट भावाने विकू शकतो. अशा प्रकारची एक प्लॅन्टोची एक शक्ती चांगली आहे. आता दरवर्षीचा जी खर्च होता तर तो खर्च आमचा जास्ती ओव्हर होता. आता ह्या वर्षाचा जी खर्च आहे तर खर्च लिमिटेड आणि पीक चांगलं आहे, कारण की फक्त प्लॅन्टोमुळं सगळ्यात वापर चांगला झाला. आणि आम्हाला जी तुमच्या सातपुते साहेबांनी जे मार्गदर्शन केलं ते दर वेळोवेळीच केलं आणि आम्ही फोन केल्यानंतर ते 1 तासात इथं हजर होतात आणि आमच्या परस्पर बी पाहून जातात आणि आम्हाला औषधं लगेच सांगतात हे घ्या म्हणून, तुम्ही मिळत नसले तर उपलब्ध करून देतात ते प्लॅन्टोचं त्याचं. इतर शेतकऱ्याला आम्ही आता जवळजवळ म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्याला सांगितलंय तर तुम्ही प्लॅन्टोकडे या, प्लॅन्टोकडे आल्यानंतर आपला खर्च कमी होईल, उत्पन्न वाढेल आणि उत्पन्न वाढून तुम्हाला जी तुम्ही मार्केटमध्ये जाऊन जी विकायची जी बाजार आहे तो ते चांगला बाजार मिळू शकतो. आता याच्यात जे घडं पहिल्यापासून पडल्यापासून तर आम्हाला साहेबांनी सांगितलं का तुम्ही याला जी प्लॅन्टो वापरलेलं आहे त्याची किती फण्या धरायच्या, कशा करायच्या, काय कितीपर्यंत याला आपल्या झुकले तर पट्टीने बांधायची, असं जे मार्गदर्शन केलेलं आहे तर त्याला आम्ही कमीत कमी 12-14 फण्या धरल्यात. त्याच्यापेक्षा जास्ती फण्या होत्या पण आम्ही धरलेल्या नाही. आणि वादी जी आहे ना आमची वादी 1 नंबर आहे. आमच्याकडे ज्या वेळेस व्यापारी येऊन गेले त्यावेळेस आमच्या व्यापारीने आम्हाला म्हणले विसार देऊन तुमची बुक करून घेऊ, कारण की त्यांचं असं म्हणणं आहे का ही बाग आम्हाला सगळ्यापेक्षा जास्ती आवडतो आणि वादी लांब असून त्याचा घड मोठा असून फणी चांगली पाडलेली. आणि 2 वर्षापूर्वी बागापेक्षा आम्हाला यावर्षी या घडात ग्रोथ चांगली दिसते एकदम. म्हणजे
भरघोस उत्पादनासह निर्यातक्षम मालासाठी